तर कुर्ला ते विद्याविहार दरम्यानची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सकाळी 8 वाजता कशा प्रकारे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं त्याचेही दृश्य आपण पाहतो आहोत। विद्याविहार ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, त्यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम झालेला होता। अत्यंत संथ गतीनं आणि सावधगिरीनं लोकल सेवा सुरू होती। कुर्ला ते विद्याविहार त्याचबरोबर इतरही रेल्वे मार्गांवर अशीच स्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळाली होती, त्यामुळे काही लोकल रद्द देखील करण्यात आलेल्या होत्या। इतकंच नाही तर लोकल सेवा उशिराने सुरू असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली होती। सकाळी ऑफिससाठी कामावर निघालेले चाकरमानी पावसामुळे आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे स्थानकावरच त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळाली होती। आणि सकाळी 8 वाजता कशा प्रकारे सर्वच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे त्याची दृश्य ही आपण पाहतोय। कुर्ला ते विद्याविहार दरम्यानची ही दृश्य आहेत। रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे लोकल सेवा अत्यंत संथ गतीनं आणि हळूवारपणे सुरू होती। तर साधारण सकाळच्या सुमारासची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईमध्ये रात्री 1 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली होती। मुंबई त्याचबरोबर उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, या सर्वच वाहतूक व्यवस्थांवर मोठा ताण आलेला होता, मोठा परिणाम पाहायला मिळालेला होता। रस्त्यांवर देखील सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। अनेक गाड्या रस्त्यांवरच बंद पडलेल्या होत्या, तर रेल्वे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम पाहायला मिळालेला होता। लोकल सेवा संथ गतीनं सुरू होती। इतकंच नाही तर अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस देखील जवळपास 3 तास अडकून पडलेली होती। इतकंच नाही तर अधिवेशनासाठी येणारे आमदार हे देखील या एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेले होते। हसन मुश्रीफ हे स्वतः महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेले होते। त्यानंतर कल्याणमध्ये उतरून ते आपल्या मित्राच्या गाडीनं विधिमंडळापर्यंत पोहोचले। सकाळची 8 वाजताची ही दृश्य आपण पाहतो आहोत। लोकल सेवा बंद असल्यामुळे अखेर रेल्वे ट्रॅकवरून चालत जात या प्रवाशांनी पुढील स्टेशन गाठलं। कुर्ला ते विद्याविहार दरम्यान कशा प्रकारे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली होती। तर सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अडकून पडलेल्या होत्या। आपण पाहिले की पुण्यावरून 3 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत। महालक्ष्मी एक्सप्रेस देखील अंबरनाथमध्ये 3 तास खोळंबलेली होती आणि कुर्ला ते विद्याविहार दरम्यान सकाळी 8 वाजता लोकल सेवेवर मोठा परिणाम झालेला होता। लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अत्यंत संथ गतीनं धावत होत्या, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे चांगलाच खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळाला। अनेक रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। अनेक रेल्वे स्थानकांवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला।